पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात आपण पाहतो या मॅच साठी सन्माननीय दर्शनजी डबके आणि प्रवीणजी असे दोन पंच आपल्याला इथे लाभलेले आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला इथे खेळून काढलेला आहे. शतरक्षक पाहतोय खूप वेगाने धावत सुटला होता. 2 धावा इथे पळून तो पूर्ण करतोय. या 2 धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. ऑन साइडला काय सुरेख फटका खेळलाय. चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावन करता षटकार. माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं जुळलंय कशी प्रेम धनी. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं जुळलंय कशी प्रेम. पिकअप शॉट इथे आपल्याला बघायला मिळाला विजयच्या बॅट मधून. परकटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ आपण पाहतोय निघून चाललेला आहे. डीप पॉइंट मध्ये चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. आज आपण या मैदानावरती ए आणि बी असे 2 संघ राजावली गावातील पाहणार आहोत. सध्या तरी ए हा संघ चांगली कामगिरी करतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार विजय मोकाशीच्या बॅट मधून 6 धावा. मेरे गानों पे हाथ वर्ती अगर नहीं करा यहाँ पे तो मार पड़ती. तेरी बहन मुझसे प्यार करती मत मार उसको उसकी नहीं गलती. सिफरीले तो करती पीटाऊं बोले तो दे गेड़े की भरती में गर्दिश में भर दी. आवाज थोड़ी अलगारी हो गई सर्दी पीटाऊं से पीटाऊं तक अपनी शक्ति वर्दी में चलते तो दिख. सोचेंगा ऐसा क्यों लिखता क्योंकि मैं सीखता ये सीखनेस पर मेरा डोपने स्केटबोर्ड एरोवन टाइट हिस्ट्री गिड में फुल लेस करकेस मुझ पे छोड़ डाला बीट को मैं छोड़ डाला बीट को करूंगा डिस्को एमसी जन मिस तोड़ता ने किसको जाऊं टाक मित्र मंडल. बॅक टू बॅक षटकार इथे ठोकलेले आहेत. षटकार चौकार षटकार षटकार चौकार मध्ये डील करत असताना विजय मोकाशी जणू काही आपल्या डग आउट मधूनच तो सेट होऊन आलेला आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक. आणखीन एक चेंडू निघून चाललेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आपली यारी जगात हाय भारी इमोशन्स में भरलेली कर्जाला उघडारी यारी या लढायचं नाही बघायचं नाही मला सोडायचं नाही यारी. विजय काय जबरदस्त फलंदाजी करतोय. आता मात्र जर बघितला तर बोनस आहे त्याच्यासाठी. फ्री-हिटचा चेंडू. या फ्री-हिटच्या चेंडूवरती मात्र त्याला फायदा उचलता आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. धाव फलक आपण पाहतोय 23 धावा 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झाले ते 5. काय चांगली सुरुवात इथे केलेली आहे विजय मोकाशी याने. आणखीन पाहतोय की फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. स्ट्राइक रोटेट केली गेली. षटकाची समाप्ती. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक 24 धावसंख्येवरती 24 रन्स ऑन दी बोर्ड
विदाउट लॉस. जगात हाय लय भारी इमोशन्सनी भरलेली कळाला बिघडारी यारी या लढायचं नाही आता बिघडायचं नाही आता बाळाला त्याला सोडायचं नाही आणि सोबत राहायचं कामड हाय तुम्हाला सोडायचं नाही यारी लय लागड हाय यारी लय लागड हाय यारी लय लागड हाय यारी लय लागड हाय. संदीप येतोय. संदीप वळवी दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. मात्र विजय याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी संदीप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिलाच बॉल आपण बघितला. शॉर्ट आर्म लेंथ, शॉर्ट आर्म बॉलचा फटका, चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. विजय एक वेगळ्याच इरादाने इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. हिट आउट या गेट आउट. बघूया कशा प्रकारे हा चेंडू गॅदर केला जाईल. दोन शतरक्षक आलेले आहेत. दोन धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा इथे नक्कीच कंप्लीट केलेल्या आहेत. नक्कीच विजयाचा जो इरादा आहे, हिट आउट या गेट आउट. विकेट गेली तरी चालेल, मला मोठे फटके खेळायचे आहेत, ह्याच इराद्याने तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. आणि रोशन याला देखील तोच कान मंत्र त्याने दिला असावा. लेफ्टी फलंदाज बी गेटर आहे हा देखील. आपण पाहतोय हार्ड हिटर फलंदाज. मोठे फटके खेळण्यासाठी ह्या फलंदाजाला जाणलं जातं. बघूया कशा प्रकारे तो फलंदाजी करेल. सध्या तरी त्याला संधी मिळाली नव्हती. पहिला चेंडू खेळण्यासाठी तो स्ट्राइक वरती सज्ज झालेला आहे. त्याच्यासाठी आपण जर शतरक्षण जर बघितलं, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, आपण पाहतोय काउ कॉर्नर मध्ये एक शतरक्षक आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आपण पाहतोय. त्यानंतर एक डीप कव्हर मध्ये एक शतरक्षक. खोलवर टप्प्याचा चेंडू विकेट किपरच्या मागे हा चेंडू निघून गेलेला आहे. चांगले शतरक्षण आपल्या संघासाठी. मित्र म्हणे काही धावा इथे रोखलेल्या आहेत त्या शतरक्षकाने. एक धाव. पंच बॅटला चेंडू लागलाय. यस, विजय याने पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केलेला, मात्र संपर्क चांगल्या प्रकारे झालेला नाहीये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केलेली आहे. आपण मध्ये मोठे फटके येत आहेत आणि धावा पलून देखील पूर्ण केल्या जात आहेत. खूप सुंदर रन बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षक आता मात्र त्या क्षेत्रामध्ये सजवलेला आहे. आपण बघितलं की जास्तीत जास्त त्या क्षेत्रामध्ये विजयाने चेंडू खेळून काढलेले आहेत. तेच कारण एक शतरक्षक देखील त्या क्षेत्रामध्ये सजवला गेला, तैनात केला गेलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगले शतरक्षण देखील झालेले आहे. 2 धावा. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 36 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चौरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये.
चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात. मला वाटतं षटकाची समाप्ती झाली असेल पंच. पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, पाचव्या चेंडूवरती 2 धावा आणि 6वा चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला फटाफट यायचंय. चला या फटाफट. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण हंबार. थँक्यू डीजे. तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहतोय बिग मॅन MB म्हणजे महेश भडांगे बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. आपण बघितलं की जोरकस मारण्याचा प्रयत्न अपील देखील झाली होती, मात्र आतली कडा इनसाइड एज इथे लागल्यानंतर चेंडू शरीरावरती आदळला. मात्र एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि पाहतो आपण विजय ज्याने आतापर्यंत खूप साऱ्या धावा इथे जमा केलेल्या आहेत, तो विजय स्ट्राईक वरती आलेला आहे. महेश याचा आणखीन एक चांगला चेंडू, थोडीशी फिरकीची जादू ती आपल्याला पाहायला मिळते. महेश भडांगेकडनं MB. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च केलेला आहेत त्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न असेल महेश भडांगे याचा. धावा रोखाव्या लागतील तरच एक सेफ टार्गेट त्यांना मिळू शकतं. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक केलेला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. विजय मोकाशी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. भूमित येतोय. न्यू बॅटर भूमित ढुकलय. बघूया कशा प्रकारे ते फलंदाजी करेल भूमित. सध्या तरी आपण पाहतो यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. विजय, त्यानंतर भूमित. खोलवर टप्प्याचा हा चेंडूला खोदून काढलेला आहे. संदीप आहे त्या क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढीच चांगली झालेली आहे. एक सिंगल धाव. कमबॅक फार महत्वाचा होता, तो कमबॅक इथे होताना दिसतोय. MB स्पोर्ट्स बागपाडा या टीमचा. धावफलक 37. अडतीस धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 38.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने इथे वाटचाल केलेली आहे आई मरुदेवी राजावली ए या संघाने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अपील झालेली आहे. यस गॉन. रोशन याला माघारी परतावा लागेल. लेग बिफोर विकेट इथे मिळवलेली आहे महेश भडांगे याने. फलंदाज बाद. काही यंदा मी लग्नाची करतही घाट आणि वराड तुझे मी दारी माझं पटलं पोरी चला नवीन बॅट्समन लगेच आपण पाठवून द्यायचा आहे. जास्त वेळ खर्च करू नका. विकेट पडण्या अगोदर आपण ठरवायचं की नेक्स्ट बॅट्समन कुठला जाईल त्याला अगोदरच आपण तयार करून ठेवायचं आहे. बघूया नवीन बॅट्समन आपण पाहतोय हिरा डुकले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय. भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय हिरा डुकले. अजूनही आपण पाहतोय फिटनेस लेवल तशी आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे. हिरा डुकले आणि किशोर गांगुर्डे असे 2 आपण राजावली गावातील खेळाडू पाहतोय. ते भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतायत. ज्यावेळेस आम्ही फक्त मॅच बघण्यासाठी जायचो त्यावेळेस त्यांची बॅटिंग बघण्यात खूप मजा यायची. सध्या तरी आपण पाहतोय हिरा डुकले हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. आपण पुढेच असेल त्यानंतर बॅकफुट वरती गेले आणि चेंडूला खेळून काढलं गेलं. आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये तिकडे शतरक्षक तैनात आहे. चांगले शतरक्षण. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आपण पाहतोय पिता पुत्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये भूमित आणि हिरा. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 40 धावा. काय कमालीचं षटक हाताळलेल्या महेश भडांगे याने MB याने. खूप सुंदर षटक. 2 विकेट आणि फक्त 4 धावा. कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. आगे इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. सूरज आपण थोडस गचाल शतरक्षण तर थोडीशी हुलकावणी दिली होती. तोपर्यंत 2 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केलेल्या आहेत. आपण पाहतोय राजावली गावातील A आणि B संघ असे 2 संघ पाहतोय. हिरा तर सध्या तरी मैदानात आहे. किशोर गांगुर्डे बघूया A या B मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. स्ट्रेट तिथे फटका खेळायचो. बॅटच्या टोईनला हा चेंडू लागलेला आहे. MB आपण पाहतोय महेश भडांगे चेंडूवरती वेगाने आला आणि एक सिंगल धाव तोपर्यंत कंप्लीट केली गेली होती. या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 43 धावा धावफलकावरती. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. नक्कीच चांगली धावसंख्या इथे धावफलकावरती उभारलेली आहे.
जोरकस मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट बॉल संपर्क नाहीये. आपण पाहतो हिरा डुकले क्लास बॅट्समन आहे मात्र त्याच्याकडे फॉर्म नाहीये. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानंट. क्लास तर आहे मात्र फॉर्म नाहीये. अवलेस पहा भूमी त्याने हा चेंडू हवेमध्ये केलेला आहे. चेंडू सरळ निघून गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता बिग हिट षटकार. षटकाराला या षटकाराची धावफलक जाऊन फुसलेला आहे. 50 धावा, अर्धशतक धावफलकावरती. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक. हा चेंडू देखील निघून गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. 6 धावांकरता षटकार. षटकाराला या षटकाराशी धावफलक 56 या धावसंख्येवरती. 56 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत आतापर्यंत या मैदानात. आपण जर बघितला तर 64 धावांचा हाय स्कोर आहे. तो स्कोर चे टोटल इथं मोडीत काढला जाईल का अजूनही पाहतो पण शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 56 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेलाय. भूमी त्याची आता मात्र खेळी संपुष्टात आली. षटकांचा आपण जर बघितलं तर षटक देखील समाप्त झालेली आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 56 धावा. 57 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 24 बॉल आणि या विजयासाठी 57 धावा इथे पूर्ण करायच्या असतील एमबी स्पोर्ट्स बागपाडा या टीमला. सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा गुरुनाजी तांडेल जॉईन असतील. त्या अगोदर जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतो आजच्या दिवसापासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. 4 दिवस चालणारी स्पर्धा आहे. एक जबरदस्त आयोजन बघतोय आपण. आई जीवदानी 11 बोलिंग संघाकडून आजच्या दिवसामध्ये काय घडलं काय बिघडलं तर बघाल तर खरोखरच एक जबरदस्त स्पर्धा आजच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर षटकाराची हॅट्रिक पूर्ण झाली. त्यानंतर 2 चौकाराच्या हॅट्रिक झाल्या. त्याच्यानंतर बघायला गेलं तर 64 धावा जमवलेला होता आणि 65 धावा कानाई स्पोर्ट नाईकपाडा संघाने चेस सुद्धा केल्या. खरोखर ते एक जबरदस्त दिवस आजचा. आणि या स्पर्धेचा तर 57 धावांचं लक्ष्य असेल. 57 धावांचं लक्ष्य असेल. एमबी स्पोर्ट मस्किनपाडा संघासमोर 24 चेंडूमध्ये 57 धावा जमवायच्या आहेत. एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला विजय मोकाशी याच्याकडून. 34 धावांची एक झंझावत पारी आपल्या संघासाठी. त्याच्यानंतर बघतोय आपण भूमित याने तब्बल 5 चेंडूमध्ये 16 धावांची एक जबरदस्त पारी खेळली. त्याच्या बदल्यात आपण बघतोय 56 धावा जमवलेल्या आहेत आणि 57 धावाचं एक टार्गेट असेल. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. पंचांकडे इशारा होतोय. एमबीएस स्पोर्ट मस्किनपाडा संघाची सलामीची जोडी. स्ट्राईकला हर्षद आणि नॉन स्ट्राईकच्या नावात संदीप. आणि गोलंदाजी मार्कवर बघतो आपण राजावली संघाकडून मिस्टर जयेश मोकाशी. पॉवर प्लेचा षटक आहे. नक्कीच जास्तीत जास्त धावा जमावा लागतील कारण ती धाव संख्या बघितलं आपण तर 57 धावांचं टार्गेट आहे. जयेश राईट मोर विकेटचा मारा. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या बिनबाद 1. 24 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष्य. जयेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतो आता मात्र जयेश याच्याकडून. जो नवीन नियम लागू केलेला आहे आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने यावर्षी दोन्ही संघाला एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे आणि तो रिव्ह्यू 15 सेकंदाच्या आतमध्ये आपण घ्यायचा आहे. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याच्या चेंडूला बॉल येतो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि अशा प्रकारे पहिला अंतर बसतोय. एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघाला हर्षद याच्या रूपाने नंबर 3 चा बॅटर मैदानामध्ये येतोय मिस्टर जयदीप वळवी. एक जबरदस्त गोलंदाजी जयेश याच्याकडून. जयेश आपल्या पहिल्या षटकामधला 3रा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला भूमित आहे सीमारेषेवर आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक विकेट. 2 चेंडूवर लगातार 2 गडी बाद केलेले आहेत गोलंदाज जयेश मोकाशी यांनी. कमॉन डीजे. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलो तर षटकाराची हॅट्रिक झालेली आहे. चौकाराच्या 2 हॅट्रिक झालेल्या आहेत परंतु विकेटची हॅट्रिक होती की काय बघायला मिळेल आपल्याला. आईमर्दी राजावळी
या संघाकडून जयेश मोकाशी याच्याकडून बघूया या सीझनची पहिली हॅट्रिक. एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा सामना करेल. बघू हॅट्रिकला चान्स आहे. या पुढचा चेंडू बॅटचा कडक नक्कीच असं वाटत होतं की हॅट्रिक पूर्ण होते परंतु एसटी रक्षकाने हातातून झेल सोडला आणि अशा प्रकारे आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला गेला ज्ञानेश्वर याला. धावसंख्या बघतोय धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल जयेश मोकाची यांची. अगदी 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 4 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 2. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. बघता बघता चेंडू सीमारेषा पार जातोय. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. जयेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला. लॉगअपच्या दिशेला येतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला सीमा रेषेवर आणि तेवढा चांगला थ्रो परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला गेलं तर 57 धावांचा पाठलाग करताना एमबी स्पोर्ट मस्किनपाडा संघाची धावसंख्या आहे 2/8. नक्कीच राजावली संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर हर्षद याच्या मार्फत ते शतक आदळलं होतं. त्या षटकामध्ये बघायला गेलं तर तब्बल 24 धावा आलेल्या होत्या. आता मात्र बघायला गेलं तर थोडासा माघारी पडतो एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघ. अवघ्या पहिल्या षटकामध्ये जयेश मोकाची याच्या मार्फत आदळलेल्या या षटकामध्ये 8 धावा मोजतोय. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल. पॉवर प्लेचं षटक होते परंतु पॉवर प्लेच्या षटक मध्ये जी कामगिरी करायची होती मस्किनपाडा संघाला त्याच्यामध्ये थोडासा कमी पडतोय आणि नक्कीच त्याचा श्रेय जाते तो जयेश सारख्या एका गोलंदाजाला. तर विजय येतो गोलंदाजी मार्कवर. चांगली फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी तशी चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक चेंडवर आपण बघतोय नंबर 4 चा बॅटर मैदानामध्ये आहे. ज्ञानेश्वर सारखा एक खंदा फलंदाज आहे. यावेळी बघतो लॉग ऑन सीमारेषेवर आहे त्याचवेळी लॉग ऑन सीमारेषेवर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याच्या चेंडूला लॉग ऑनच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. अशा प्रकारे पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा गाडी मात्र बाद होतोय. कमांड डीजे.
थँक्यू डीजे. नक्कीच अशी परिस्थिती झाली. तू चल मै आया अशी परिस्थिती आहे यावेळी. एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघाची धाव संख्या 8 असताना हा तिसरा आदरा बसतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो. स्ट्राईकच्या एंडवर पंचांकडून गाठ घेताना दिसतोय आपल्याला महेश. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण 57 धावांचा एक लक्ष आहे त्यांच्या समोर. त्याचवेळी बघतो आपण थर्डमॅन सीमारेषेवर आहे. फाईन लेगचं क्षेत्ररक्षण आपण बघतो सर्कल मध्ये. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली होती तशीच गोलंदाजीची अपेक्षा होती आई मरदेवी या संघाच्या कर्णधाराने आणि नंतर त्याच्यावर नक्कीच विश्वास दाखवतोय विजय सारखा एक गोलंदाज. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. ओ हो अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झेल सुटला गेला. परंतु खूप चांगला प्रयत्न आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 3 बाद 10 अशी धाव संख्या आहे. 57 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाज आहे मर्दवी राजावली संघाकडून. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर जयेश याच्या मार्फत नक्कीच हॅट्रिक पूर्ण केली होती परंतु तो झेल बघायला गेला तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये आला नव्हता. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या. मात्र विजय आतापर्यंत बघायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ टाकून 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 धावा मोजतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव येते. पंचांकडून इशारा येतोय. खरोखर चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला आजच्या दिवसामध्ये. 1 धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण. धाव संख्या झालेली आहे ती 11 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाज विजय. तर स्ट्राईक चेंडूवर याला आपण बघतोय संदीप हा सलामीला आलेला फलंदाज. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. अशा प्रकारे चेंडू येतो लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांचा ती. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. षटक क्रमांक 2 संपतोय. कमन डीजे. AB Remix. थँक्यू डीजे. तर गुणलेखाकडून अशी माहिती येते की 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 45 धावा. सॉरी 42 धावा. 12 चेंडू आणि 42 धावेची गरज एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघाला. 12 चेंडू आणि 42 धावाची गरज. पहिल्या षटकामध्ये 8 धावा मोजतोय जयेश. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा मोजतोय गोलंदाज विजय. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर भूमित. बारा चेंडू 42 धावेची गरज. काय होते या सामन्यामध्ये. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू जो LBW ची अपील केली जाते. पंचांचं बोट हवेत. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतो. कमान डीजे.
थँक्यू डीजे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण जिथे असू शकता तिथे पाहू शकता, कारण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही जिथे असाल तिथे एन्जॉय करू शकता. खरोखर दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक आमच्यापर्यंत पोहोचले आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा भूमीत गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वरून अरुण. या पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. 1+1 अशा 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतो आपण 17 धावा झालेल्या आहेत. तर उघडा डोळे बघा नीट, कारण या पुढचा चेंडू फ्रीड असेल, कारण ह्या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते. ह्या चेंडूवर फक्त आणि फक्त तुम्ही धावचीच्या रूपाने बाद होऊ शकता. भूमीत आपल्या तिसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू अरुण याच्यासाठी. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. सिली पॉइंटच्या दिशेला गेला होता, क्षेत्ररक्षक होतं तिथे झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु झेल सुटला गेला. अशा प्रकारे बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी संघाची धाव संख्या बघतो आपण 19 धावा. जे लक्ष आहे 57 धावांचं लक्ष 24 चेंडू मध्ये ठेवलेलं होतं. आई मरुदवी स्पोर्ट राजावली ए संघाने त्याचा पाठलाग करताना बघायला गेलो तर तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. भूमीत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4-5 पावलांचं रनअप लॉग ऑफ आहे. त्याचवेळी लॉग ऑन सीमारेषेवर आहे. त्याचवेळी बघतो मिड विकेट सीमारेषेवर आहे. या स्कोर कार्ड आहे 57 धावांचं पाठलाग करताना. स्कोर कार्ड आहे 57 धावांचं पाठलाग. भूमीत गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतो मिडांच्या दिशेला खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आपण बघतो लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या रूपाने गडी मात्र इथं बाद होतोय. तुम जैसे चूतियों का सहारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नॉन स्ट्राईक साइडवर सूरज जातोय. पुन्हा एकदा भूमीत गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तो बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातो. आउटफील्ड फास्ट आहे सकाळपासून आपण बघतोय आणि अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या पार जातो. 4 धावांसाठी पंचांकडून इशारा येते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. थँक्यू डीजे. धाव संख्या आहे 21 धावा, सॉरी 27 धावा. धाव संख्या झालेली ती 27 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 30. 6 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 1 मिनिट थांबवतोय तुम्हाला. आपण पाहतोय हिरा डुकले बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. आमचे मित्र जयेश डुकले मॅनफॉर्म काजोपाडा यांच्याकडनं हिरा डुकले यांच्यासाठी खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत आणि अहिमरुद्दीन स्पोर्ट्स राजावली या संघाला देखील त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. आतापर्यंत बघायला गेलो या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत आहे अहिमरुदेवी ए संघ. बघूया 6 चेंडू आणि 30 धावेची गरज. तर मात्र ऑफ स्टंपवर पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला जाते. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 28 धावा. पहिल्या षटकामध्ये आज धावा आलेल्या होत्या जयेश मोकाशी याच्या मार्फत. दुसऱ्या षटकामध्ये विजय मोकाशी याच्या मार्फत 7 धावा येत आहेत.
आणि तिसऱ्या षटकामध्ये बघायला गेलो तर भूमी डुकले याच्याकडून 9 धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे इशारा येतोय. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघायला गेलो तर धाव संख्या झालेल्या आहे ते 29 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. हिरा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षक बीट होतोय. या एका धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 30 धावा. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज आहे. हिरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामधला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघाचा. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हिरा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेच्या समाप्तीने 2 धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 32 धावा झालेल्या आहेत. तर प्रदीप मी तुझ्याकडे येतो. जर हा सामना आयदी मरदेवी राजावली संघाने जिंकला तर राजावली तू राजावली असा सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. आणि नक्कीच या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळलेला होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉग ऑफच्या दिशेला जातो. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. कारण ह्या सामन्यावर सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल कारण राजावली टू राजावली असा सामना होईल. पुन्हा एकदा हिरा. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी. यष्टीरक्षक बीट होतोय. धावसंख्या रोखून धरली ती 33 वर. 57 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. अप्रतिम फलंदाजी केली त्याच्यानंतर अप्रतिम गोलंदाजी. तर शेवटचा चेंडू या इनिंग मधला आणि मागच्या दिशेला खेळून काढला. अशा प्रकारे विजय संपादन करतोय या सामन्यामध्ये आई मरुदेवी राजावली ए संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय एबी स्पोर्ट मस्किनपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन राजावली संघ. आणि याच्यानंतर होणारा सामना असेल आई मरुदेवी राजावली ए वर्सेस आई मरुदेवी राजावली बी. तर ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच